सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करतोय राजकारणातल्या महत्त्वपूर्ण घडामोडींनी। मनोज जरांगे 30 तारखेपासून उन्हात उपोषण करण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत। मराठा समाज बांधवांनी अंतर्वलीकडे येऊ नये, राज्यात उद्रेक आहे, धिंगाणा करू नये असं आवाहनही जरांगेंनी केलं आहे। बारामतीमध्ये अजित पवारांच्या स्मृतिस्थळाचं जय पवार आणि युविंद्र पवार यांनी दर्शन घेतलं। विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेच्या प्रांगणातील स्मृतिस्थळाला त्यांनी अभिवादन केलं। अजित पवारांच्या अपघाती निधनाला 4 महिने पूर्ण झाले। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची मध्यरात्री भेट घेतली। दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। इंधन दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मरण्याचा प्रयत्न, सर्वसामान्य महागाईनं त्रस्त, सरकार इव्हेंटमध्ये व्यस्त, लवकरच लॉकडाऊन सारखी परिस्थिती येईल सरकारवरती अशी टीका काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। विधान परिषदेवरून नाशिकमध्ये भाजपा शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुमन कांदे या 2 नावाची जोरदार चर्चा आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरे यांनी ट्विट करत अभिवादन केलं। सावरकर क्रियाशील, धर्मसुधारक, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ होते, पण सध्या सावरकरांचा उदो करून त्यातून मतांची बेगमी करणाऱ्यांनी सावरकर वाचले असतील का असं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसलाय। एकीकडे शिवसेना बवियाच्या क्षितिज ठाकूर यांचा विचार करते, तर दुसरीकडे भाजपाकडून वसई विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। भाजप नेत्यांची बहुजन विकास आघाडीच्या माजी महापौरांसोबत खलबत सुरू आहे। भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटील यांची भेट घेतली आहे। कल्याणमधल्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून वातावरण तापलंय। बकरी ईदनिमित्तानं दुर्गाडी किल्ल्यावरती आज हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात आली। शिवसेना भाजपचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक झाले। दुर्गाडी किल्ला परिसर आणि लाल चौकीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। दुर्गाडी किल्ल्यावरती घंटानाद आंदोलन करण्यात आलं। भाजपचे नगरसेवक महेश पाटील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुसलमान हे काही औरंगजेबाची अवलाद नसून ते आपलेच आहेत, त्यामुळे धार्मिक भावना भडकावून संविधानाला छेद देण्याचं काम केलं जाऊ नये असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये विधान परिषदेकरता इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। मविया आणि महायुतीनं उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाहीये। उमेदवारी जाहीर नसल्यानं इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या स्वागताचा पुणे भाजपाकडून निषेध करण्यात आलाय। अगरवाल नाचताना लाज वाटली नाही का असा प्रश्न विचारत जगदीश मुळीक यांनी कारवाईची मागणी केली आहे। अमृता फडणवीस यांनी दैनंदिन कामाकरता सायकल वापरण्याचा निश्चय केलाय। त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती शेअर त्यांनी केलाय। त्यांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचं सर्वांना आवाहन केलंय।